नमस्कार शासन जी आहे यूट्यूब चॅनल वापस सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग म्हणजे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर। 18 महिने महागाई भत्ता थकबाकीबाबत अतिशय महत्त्वपूर्ण बातमी। त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण आहोत। तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनलला सबस्क्राइब करायची बाजूला आजच्या नवीन अपडेट समजूला सुरू करूया। तुम्ही जर केंद्रीय सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी खास करून तुमच्यासाठी आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी आणि डीआर वर एक चांगली बातमी आली आहे। नवीन सरकारला कोरोना कालावधीत 18 महिन्याची थकबाकी देण्याचा प्रस्तावित करण्यात आले आहे। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणा राष्ट्रीय परिषदेचे सचिव श्री गोपाल मिश्र यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे की या पत्रात 18 महिन्याच्या उर्वरित डीए जाहीर करण्याची विनंती करण्यात आली आहे। तत्पूर्वी भारतीय संरक्षण कामगार युनियनचे महासचिव मुकेश सिंग यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून केंद्र सरकारला पेमेंट जारी करण्याची विनंती केली होती आणि म्हटले की मला कोरोना काळापासून भेडसावणारी आव्हाने आणि आर्थिक अडथळे समजतात। तथापि आपला देश हळूहळू महामारीच्या प्रभावातून सावरत आहे। देशाच्या आर्थिक स्थिती झालेली सुधारणा पाहून आनंदाची बाब आहे की महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जानेवारी 2020 ते जून 2021 या 18 महिन्यासाठी डी आणि डीआरची पेमेंट थांबवली होती। माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की 1 जानेवारी 2024 पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा डीए वर्षातून दोनदा म्हणजे जानेवारी आणि जुलैमध्ये 50% करण्यात आला होता। जेव्हा डीए 50% वर पोहोचतो तेव्हा एचआरए सारखे काही भत्ते देखील सुधारित केले जातात। मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने डी आणि डीआरचे अतिरिक्त हप्ते जारी करण्याची मान्यता दिली आहे। या अंतर्गत मूळ वेतन निवृत्ती वेतनाचा दर 46% वरून 4% वाढवण्यात आला आहे। हे जानेवारी ते जून दरम्यान होते। सुमारे 49.18 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 67.95 लाख निवृत्त वेतनधारकांना याचा लाभ होत आहे। त्याचबरोबर केंद्र कर्मचारी जुलै ते डिसेंबर 6 महिने भत्त्याच्या प्रतीक्षेत आहे। तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी 18 महिने महागाई भत्ता थकबाकी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे। तर हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक ची बाजू का। धन्यवाद।